नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 रोजी होणाऱ्या पेपर 2 साठी महत्त्व असणारे 2023 सालचे प्रश्न उत्तर। मागील भागाला आपण 22 प्रश्न बघितले होते। आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 23, केशवसुतांची पुढीलपैकी कोणती कविता सुनीत नाही? पर्याय आहे पण लक्षात कोण घेतो या कार्त्यास, मयुरासन आणि ताजमहल, आम्ही कोण, चिरयुक्तिवादाचा उद्गार। याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, पण लक्षात कोण घेतो या कर्त्यास। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24, विंदा करंदीकरांच्या सुनीतांना त्यांनी कोणते नाव दिले? पर्याय आहे अभंग सुनीत, मुक्त सुनीत, आततायी सुनीत, विपुरुका। याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, मुक्त सुनीत। प्रश्न क्रमांक 26, गुजराती आणि तमिळ साहित्यातील कादंबरीच्या विकासामध्ये ज्यांच्या कादंबऱ्यांच्या भाषांतरांची मोलाची भर घातली असे मराठी कादंबरीकार कोण? पर्याय दिले आहेत बाबा पदमजी, वि. स. खांडेकर, हरिनारायण आपटे, विभावरी शिरोडकर। याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, वि. स. खांडेकर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26, मध्यमवर्गीय विधवांच्या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून हरिनारायण आपटे, शरदचंद्र चट्टोपाध्याय आणि इंदिरास्वामी यांच्या कादंबरीची तुलना केल्यास त्या तुलनेचा आधार कोणता म्हणता येईल? पर्याय आहे समान तत्वप्रणाली, वाङ्मय सृजनाला कारणीभूत होणारी समान परिस्थिती, समान प्रेरणास्थान, प्रभाव। याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, वाङ्मय सृजनाला कारणीभूत होणारी समान परिस्थिती। प्रश्न क्रमांक 27, टुवर्ड्स ए लिटररी हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? पर्याय आहे नरेंद्र शिशिरकुमार दास, सुजित मुखर्जी, निरंजन रे। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, सुजित मुखर्जी। प्रश्न क्रमांक 28, वाङ्मय प्रकाराभ्यास हा तौलनिक साहित्याचा विषय आहे। त्याला सर्वसाधारण साहित्याच्या प्रमेयात समाविष्ट करणे म्हणजे शास्त्रच नाकारणे होय असे मत कोणी मांडले? पर्याय दिले आहे शिरीष कुमार दास, स्वपन मजुमदार, अमीय देव, नरेंद्र। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, अमीय देव। प्रश्न क्रमांक 29, भारतीय साहित्य ही संज्ञा प्रथम कोणी वापरली? पर्याय दिले आहेत रवींद्रनाथ टागोर यांनी, पाश्चात्य भारत विद्याशास्त्राच्या अभ्यासकांनी, सरोजिनी नायडू यांनी, डॉक्टर नगेंद्र यांनी। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय साहित्य ही संज्ञा सर्वप्रथम वापरली। प्रश्न क्रमांक 30, काबा मराठे यांच्या नावल आणि नाटक या निबंधाला पुढीलपैकी कोणते विधान लागू पडते? पर्याय दिलेले आहेत लोकशाहीचा आढावा, भारताच्या नाट्यशास्त्राचा आधारित, इंग्लिश कादंबरी व नाटक यांचे सूक्ष्म अभ्यासक, समकालीन कादंबऱ्या व नाटके यांचे विश्लेषण, इंग्रजी संकल्पना वापरून। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, समकालीन कादंबऱ्या व नाटके यांचे विश्लेषण, इंग्रजी संकल्पना वापरून। प्रश्न क्रमांक 31, कादंबरी दृश्य कथनात्मक रचनेचा पुढीलपैकी कोणता गद्य वाङ्मय प्रकार लिखित भारतीय साहित्याचा प्रचलित नव्हता? पर्याय आहे रूपक कथा, गोष्टी, किस्सा, तात्पर्य। याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, रूपक कथा। प्रश्न क्रमांक 32, मूळ साहित्यकृतीला न्याय देण्याच्या दृष्टीने भाषांतरकर्त्याकडून मूळ आशयापासून हेतुतः अपस्फरण घडते त्याला काय नाव आहे? पर्याय आहे सांस्कृतिक प्रभाव, कल्चर इन्फ्लुएन्स, नवनिर्मिती, क्रिएशन, रूपांतर, ॲडॅप्टेशन, मध्यस्थ भाषांतर, इंटरव्हेन्शनिस्ट, ट्रान्सलेटर। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, मध्यस्थ भाषांतर, इंटरव्हेन्शनिस्ट
ट्रान्सलेशन. यापुढील प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.